शेतकरी कामगार पक्षाचे ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी शेकाप पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी त्यांनी भाजपामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला। प्रभुदास भोईर हे महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे राज्य प्रमुख देखील आहेत। ट्रान्सपोर्ट सेलचे राज्य प्रमुख म्हणून प्रभुदास भोईर यांची कामगिरी अत्यंत नेत्रदीपक राहिली आहे। माथाडी कामगार, जनरल कामगार, ट्रान्सपोर्टर बांधव तसेच कळंबोली येथील लोखंड व पोलाद बाजारातील लाखो कामगार यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रभुदास भोईर अहोरात्र झटत असतात। गेले कित्येक दिवस त्यांच्या सजग लोकाभिमुख कार्याला पक्षाकडून पाठिंबा मिळत नसल्याबद्दल त्यांच्या मनात खंत वाढू लागली होती। राज्यभरातील ट्रान्सपोर्टर बांधव, माथाडी व जनरल कामगार यांना मोठ्या पातळीवर पाठबळ द्यायचा असेल तर सत्ता केंद्रामध्ये शब्दप्रमाण असणाऱ्या नेतृत्वाला हात आपल्या डोक्यावर पाहिजे अशी भावना प्रभुदास भोईर यांच्या मनात झुंजी घालत होती। आपल्याला असा आदर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते असा त्यांना विश्वास आहे। महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा मफलर घालून पुष्पगुच्छ प्रदान करून प्रभुदास भोईर यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते। प्रभुदास भोईर यांच्यासोबत राज्य उपाध्यक्ष अतुल घरत, खजिनदार भूषण म्हात्रे, माजी नगरसेविका प्रिया भोईर, कार्याध्यक्ष विजय भोईर, पनवेल तालुका अध्यक्ष प्रभाकर नाईक, रायगड जिल्हाध्यक्ष अनिल शुक्ला यासह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो, छोटे ब्लॉक म्हणतो, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडल अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता। उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक, की ज्याच्यामध्ये कर्जत, पनवेल आणि उरण असे 3 विधानसभेचे मतदारसंघ येतात, याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा 17 नव्या मंडलाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचबरोबरीनं पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी, मग कृष्णा पारिंगे जे असतील, प्रभुदास भोईर असतील, त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्व सहकारी, विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी, या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय। एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत। आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता। आमचे नेते, राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे। ते सन्माननीय ॲडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते। दुर्दैवाने त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली, प्रमुख मंडळींची, आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे। आपण जनता पक्ष हा महासागर आहे आणि ज्यांना देव, देश आणि धर्म या सगळ्यांवर भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष देऊ शकतो। तो विरोधक नाही आणि काय नाही, जो या प्रवाहात येईल, या महासागरातील तो आमचा सहकारी आहे आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये, मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत, होत आहेत, अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे। कुठेही आम्हाला पोटशूळ नाही, कुठेही मला भीती नाही की माझं काय होईल आणि कोणाचं काय होईल याची कुठलीच चिंता नाही आणि पत्रकारांनाही जास्त चिंता करू नये। भविष्यात आता बघा, आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये 25 वर्षांमध्ये काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच मजबूत ठेवली, तसंच काम करतो। आज तर माझ्या डोक्यावर एवढे मोठे लोकांचा हात आहे, तर मला आता कशी चिंता करायची गरज आहे? माझे कार्यकर्ता एकदम इझी प्रमाणे काम होतं। प्रभू अण्णा हे भारतीय संघटना असो किंवा माथाडी कामगार असो किंवा तळोजामध्ये विविध प्रश्न असतील, आपण नेहमीच मार्गी लावता, यापुढे देखील कामगारांना न्याय द्यायचं काम भारतीय जनता पक्षाचं कसं करणार आहात? आता काय झालं बघा, आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती, आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आम्ही काम करतो, आमची संघटना वारूनच ठेवली आम्ही। आता तर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला, आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो, आमचा विजय झाला।